नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्सको इथे ITI टेक्निशियनच्या आपल्याला 1868 पोस्ट पाहायला मिळणार आहे. तर त्याची जाहिरात लवकरच पब्लिश होणार आहे. तर त्यामुळे तुमचं सिलेक्शन व्हावं त्यासाठी आपण एक सीरीज सुरू केलेली आहे आणि त्या सीरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सीरीज. तर सिलेक्शनवाल्या सीरीजचा क्लास 9 आहे आणि आजच्या क्लासमध्ये आपण इंडक्टन्सचे मोस्ट ऑफ द टॉप 25 क्वेश्चन्स घेणार आहोत. तर एकदम महत्त्वाची क्लास होणार आहे. प्रश्न तुम्हाला मराठी आणि मध्ये म्हणजेच प्रश्न इंग्लिशमध्ये आहे, परंतु प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगणार आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा नक्की देणार आहे. आणि तुम्हाला मित्रांनो एक्झाममध्ये सरळ प्रश्न यामधूनच पाहायला मिळणार आहे, कारण अभी नहीं तो कभी नहीं. अब की बार महाट्रान्सको टेक्निशियन पार. तुम्हाला तुमच्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि आईवडिलाचं स्वप्न हेच आहे की माझा मुलगा किंवा मुलगी एका गव्हर्नमेंट जॉबवर लागला किंवा लागली पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच जाऊन सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ आवडेल तर एक लाईक मात्र नक्की करायचा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करायचं. मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही तिथे जाऊन टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करायचं. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला येणारे नोटिफिकेशन, क्लास लिंक आणि सर्व काही गोष्टी त्या टेलिग्रामवर मी उपलब्ध करून देत असतो. तर त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणे आवश्यक आहे. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनसुद्धा नक्की ऑन करायचं. ओके, तर सुरू करूया आपण आजचा क्लास. आजच्या क्लास सुरू करण्या अगोदर बघा, एका स्टुडंटनी त्यांचं नाव आहे DK टेक्निकल स्टडी. म्हणजे DK टेक्निकल स्टडी म्हणजे DK हा स्टुडंट आहे. या स्टुडंटनी आपल्याला एक मोटिवेशनल कोट पाठवला होता तो कमेंट बॉक्समध्ये. तर तोच कोट मी इथे घेतलेला आहे. शानदार लाईन लिहिलेली आहे, हिंदीमध्ये आहे, परंतु DK यांनी खूप अशी शानदार लाईन लिहिलेली होती. मला असं वाटलं की हाच कोट मी तुमच्यासमोर आणावा, म्हणून मी आणलेला आहे. तर DK यांचा कोट आहे, बघूया आपण काय लिहिलेलं आहे ते. त्यामध्ये बघा, आंखों में पानी रखो, ओठों पे चिंगारी रखो. आंखों में पानी रखो, ओठों में चिंगारी रखो. बघा, आंखों में पानी रखो, ओठों में चिंगारी रखो. जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो. राह के पत्थर से बढ़कर कुछ नहीं है मंजिलें. रास्ते आवाज देते हैं, सफर जारी रखो. वाह, क्या लाइन है दोस्तों. मैं आपको यह लाइन हिंदी में ही एक्सप्लेन करना चाहूँगा, क्योंकि हिंदी लैंग्वेज अब ज़्यादातर चल रही है. ओके, तो मैं इसको हिंदी में ही आपको अच्छी तरह से एक्सप्लेन करता हूँ. देखो, सुनिए. आँखों में पानी रखो मतलब आपके आँखों में ना हरदम नमी होनी चाहिए, आँखों में हरदम पानी होना चाहिए, और होठों में ना चिंगारी रखो. चिंगारी मतलब होठ कैसे होने चाहिए, स्टडी करते वक्त होठों में चिंगारी रहनी चाहिए और आँखों में हमेशा पानी होना चाहिए. ओके, तो जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो. अगर आपको जिंदगी मिले 100 साल की, और आदमी 100 साल भी नहीं जिएगा, तो जिंदा अगर आपको रहना है ना, तरकीबें बहुत सारी रखो. और तरकीबें यही रखो कि मुझे एज ए गवर्नमेंट सर्वेंट बनना है, मुझे अपने माँ बाप का सपना पूरा करना है. तो जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो. राह के पत्थर से बढ़कर कुछ नहीं है मंजिलें. राह के जो पत्थर होते हैं ना, वो जो पत्थर है, राह के पत्थर, उससे बढ़कर कुछ नहीं है मंजिलें. जो पत्थर है आपके राह में चलते समय, वो पत्थर उससे बढ़कर कुछ नहीं है. मंजिल क्या ऐसे ही मिल जाएगी. बस रास्ते आवाज देते हैं, आप सफर अपना जारी रखो. रास्ते आपको आवाज देते रहेंगे, आप अपना सफर जारी रखो. क्या लाइन लिखे है दोस्तों. क्योंकि आगे चल के आपको 5 साल बाद, 10 साल बाद आपको कोई आपकी खैरियत नहीं पूछेगा. आपको क्या पूछेगा, आपकी हैसियत पूछने वाला है. तो पड़ोसी क्या कहेगा आपको, पड़ोसी यही कहेगा, ये लड़का ना कभी कभी नौकरी पे नहीं लग सकता, कभी ये इसको गवर्नमेंट जॉब नहीं मिल सकती. तो उस पड़ोसी को कहना, ए सुन पड़ोसी, वक्त वक्त भी बताएगा, क्योंकि वक्त ही बताएगा कि मैं गवर्नमेंट सर्वेंट बन सकता हूँ या नहीं बन सकता हूँ. तो मोस्ट ऑफ द लाइन थी डीके ने इन्होंने लिखी थी, तो यही मैंने कोट आपके सामने लाया है. चला मित्रांनो, आता सुरू करूया आपण आजचा क्लास. तर आजचा क्लासचा पहिला प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. शानदार प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आणि टॉप 25 क्वेश्चन आजच्या क्लासमध्ये सुद्धा असणार आहे. तर सुरू करूया आपण आजचा पहिला प्रश्न. बघा, व्हिच ऑफ द फॉलोइंग इंडक्टर
विल हॅव लिस्ट एडी करंट लॉसेस, म्हणजे खालीलपैकी कुठल्या प्रकारच्या इंडक्टरमध्ये कमीत कमी एडी करंट लॉसेस होतात. ऑप्शन ए बघा एअर कोरमध्ये, ऑप्शन बी बघा लॅमिनेटेड आयरन कोरमध्ये, ऑप्शन सी बघा आयरन कोरमध्ये, ऑप्शन डी बघा पावडर आयरन कोरमध्ये. तर कमीत कमी एडी करंट लॉसेस कुठे होतात? एअर कोरमध्ये कमीत कमी लॉसेस होतात. जिथे आयरन कोर आहे तर तिथे जास्तीत जास्त लॉस आहे. इथेही आयरन आहे, इथेही आयरन आहे आणि इथेही आयरन आहे. तर कमीत कमी जर लॉसेस कुठे होणार आहे तर एअर कोरमध्ये होणार आहे. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ मोठा होऊ शकते तर तुम्ही स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या. त्याच्यामुळे काय होईल, तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला समजण्यास सुद्धा उपयुक्त होईल. दुसरा प्रश्न बघूया. द युनिट ऑफ इंडक्टन्स इज आर. ओके, द युनिट ऑफ इंडक्टन्स इज आर. ऑप्शन ए बघा हेनरी, ऑप्शन बी बघा ओल्ड सेकंड पर एम्पियर, ऑप्शन सी बघा वेबर पर एम्पियर, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दीज. तर मित्रांनो, तुम्हाला युनिट ऑफ इंडक्टन्स माहित आहे काय असते? हेनरी असते. काय असते? हेनरी. मग तुम्ही काय कराल एक्झाममध्ये? हेनरीला असं टिक कराल आणि ऑप्शन ए असं आन्सर द्याल तुम्ही. परंतु एक्झाम तुम्ही असं कराल तर एक्झामिनर असं करेल, कारण हे ऑप्शन व्होल्ट सेकंड सुद्धा याचं व्होल्ट सेकंड पर एम्पियर हे सुद्धा युनिट आहे आणि वेबर पर एम्पियर हे सुद्धा युनिट आहे. म्हणून द युनिट ऑफ इंडक्टन्स इज आर ऑल ऑफ दीज. डी विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघूया. इंडक्टन्स हॅज द डायमेन्शन ऑफ, विचारलेलं आहे काय? इंडक्टन्सची डायमेन्शन खालीलपैकी काय असते? इंडक्टन्स विचारलेला आहे, डायमेन्शन विचारलं आहे. ऑप्शन बघूया. फ्लक्स पर करंट, फ्लक्स पर लेंथ, ऑप्शन सी बघा व्होल्टेज स्क्वेअर पर करंट, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबव. तर यल इज इक्वल टू एक फॉर्म्युला असतो एन फाय बाय आय. सर्वांना फॉर्म्युला माहीत असेल, नसेल माहीत तर आताच नोट डाऊन करून ठेवा. एन फाय बाय आय. तर यन यन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, हे कॉन्स्टंट मानू. मग काय वाटलं? फाय आणि आय. तर फाय म्हणजे काय होते? फ्लक्स होते आणि आय म्हणजे काय होते? करंट होते. म्हणून फ्लक्स पर करंट हे काय? इंडक्टन्सची डायमेन्शन आहे. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन टू मॅग्नेटिकली कपल कॉइल डिपेंड्स ऑन. ऑप्शन ए बघा ऑप्शन ए बघा परमेबिलिटी ऑफ द कोर मटेरियल, ऑप्शन बी बघा नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइल, ऑप्शन सी बघा क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कोर, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबव. म्युच्युअल इंडक्टन्स विचारला आहे काय असतं? एम इज इक्वल टू म्यू झिरो म्यू आर एन स्क्वेअर ए बाय एल. हा एक म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला असतो. नसेल माहीत तर आताच तुम्ही नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. एम इज इक्वल टू म्यू झिरो म्यू आर एन स्क्वेअर ए बाय एल हा फॉर्म्युला असतो, सर्वांना माहीत असेल. तर म्युच्युअल इंडक्टन्स खालीलपैकी कुठल्या कुठल्या घटकांवर डिपेंड असतो? एन स्क्वेअर म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, ए म्हणजे एरिया आणि एल म्हणजे लेंथ आणि म्यू आर म्हणजे परमियाबिलिटी. तर परमियाबिलिटीवरही असतो, नंबर ऑफ टर्न्सवर असतो आणि क्रॉस सेक्शनल एरियावर पण असतो. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ओके मित्रांनो, हा प्रश्न नक्कीच तुम्हाला समजला असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिट ऑफ इंडक्टन्स. इंडक्टन्सचं युनिट काय आहे? ऑप्शन ए बघा ओहम, ऑप्शन बी बघा हेनरी, ऑप्शन सी बघा एम्पियर टर्न्स, ऑप्शन डी बघा वेबर पर मीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर सर्वांना माहीत असेल. युनिट ऑफ इंडक्टन्स इज काय असते? युनिट ऑफ इंडक्टन्स इज हेनरी. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. काय असणार आहे? इंडक्टन्सचं युनिट हेनरी असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. If in an iron core is removed, so make the air core coil. Inductance of the coil will be. एक आयरन कोर कॉईल आहे आणि ती आयरन कोर कॉईलच्या मधली आयरन जर काढलं तर ती कॉईल काय बनणार आहे? एअर कोर कॉईल बनणार आहे. मग त्या एअर कोर कॉईलचा इंडक्टन्सवर काय परिणाम होईल? इंडक्टन्स कमी वाढेल, इंडक्टन्स कमी होईल, सेम राहील, नन ऑफ दिस. तर एअर इंडक्टन्स आयरन कोर जर मधून आपण आयरन कोर जर हटवला तर एअर कोर राहील आणि एअर कोर मधून मग जर आपण इंडक्टन्स पाहिला तर काय होईल? कमी होणार आहे. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर याचा आन्सर काय? लेस विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग सर्किट एलिमेंट विल अपोज द चेंज इन सर्किट करंट. काय विचारलाय? विच ऑफ द फॉलोइंग सर्किट, खालीलपैकी सर्किटमधील
चेंज इन सर्किट करंटला कोण अपोज करतो, म्हणजे बदलत्या सर्किट करंटला कोण अपोज करतो. ऑप्शन ए बघा कॅपॅसिटन्स, ऑप्शन बी बघा इंडक्टन्स, ऑप्शन सी बघा रेझिस्टन्स, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी. तर तुम्हाला वाटेल की अपोज करणारा आणि करंटला, तर तुम्ही काय करा मग रेझिस्टन्सवर असं टिक करा, तर एक्झामिनर असं टिक करेल. त्याच्यामुळे काय होईल विद्यार्थी, तुम्ही रॉंग आन्सर तुमचं होणार आहे. तर काय विचारलंय, अपोज दी चेंज इन सर्किट करंट. कोणता चेंज इन सर्किट करंट, याला कोण अपोज करते, इंडक्टन्स विल बी युअर राईट आन्सर. काय, इंडक्टन्स विल बी युअर राईट आन्सर, म्हणून याचं बी आन्सर होणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग सर्किट एलिमेंट स्टोअर एनर्जी इन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. खालीलपैकी असा कोणता एलिमेंट असतो तो एनर्जी स्टोअर करतो, परंतु कोणत्या फील्डमध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर करत असतो. बघा ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक विचारलाय, आणि एक असते इलेक्ट्रिक फील्डमध्ये. कोणत्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये कोण एनर्जी स्टोअर करतो, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये कोण एनर्जी स्टोअर करतो. ऑप्शन ए बघा कॅपॅसिटर, ऑप्शन बी बघा इंडक्टन्स, ऑप्शन सी बघा रेझिस्टन्स, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबो. तर विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये कोण एनर्जी स्टोअर करतो, इंडक्टन्स विल बी युअर राईट आन्सर. बी हे याचं उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओपन कॉईल हॅज, जर एखादी ओपन कॉईल म्हणजेच काय, इंडक्टन्स. जर इंडक्टन्स किंवा कॉईल जर ओपन असेल तर काय होईल. ऑप्शन ए बघा झिरो रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स, ऑप्शन बी बघा इन्फायनाईट रेझिस्टन्स अँड झिरो इंडक्टन्स, ऑप्शन सी बघा इन्फायनाईट रेझिस्टन्स अँड नॉर्मल इंडक्टन्स, ऑप्शन डी बघा झिरो रेझिस्टन्स अँड हाय इंडक्टन्स. जर कॉईल ही कॉईल आहे, ही जर कॉईल अशी मधामधून ब्रेक झाली असेल, तर ब्रेक झाली असेल तर यामध्ये करंट वाईल का नाही होईल, म्हणजे इन्फिनिट रेझिस्टन्स होऊन जाईल, टोटल रेझिस्टन्स इन्फायनाईट होऊन जाईल आणि झिरो इंडक्टन्स होणार आहे. जर ओपन कॉईल असेल तर इन्फायनाईट रेझिस्टन्स असेल आणि झिरो इंडक्टन्स होणार आहे. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ कॅन बी फाउंड बाय. काय विचारलंय, जर तुम्हाला डायरेक्शन माहीत करायची असेल निर्माण होणाऱ्या ईएमएफची, ते कशाने माहिती कराल. ऑप्शन ए बघा लॅपलास लॉ, ऑप्शन बी बघा लेंजेस लॉ, ऑप्शन सी बघा फ्लेमिंग राईट हँड रूल, ऑप्शन डी बघा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तर तुम्हाला डायरेक्शन जर इंड्यूस ईएमएफची माहिती करायची असेल, तुम्ही कोणत्या नियमाने माहित कराल, लेंजेस लॉने माहिती कराल, म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द पॉवर डिसिपेटेड इन अन इंडक्टर इज ड्यू टू, म्हणजे सिंपल प्रश्न विचारलेला आहे की जो पॉवर डिसिपेटेड होते इंडक्टरमध्ये तो कोणामुळे होते. ऑप्शन ए बघा इंडक्टरच्या कोअरमुळे, ऑप्शन बी बघा वाइंडिंगमुळे, ऑप्शन सी बघा बोथ ए अँड बी, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर प्रश्न विचारला आहे पॉवर जो डिसिपेटेड होतो इंडक्टरमध्ये तो कोणामुळे होतो. ऑप्शन सी बोथ ए अँड बी, वाइंडिंग कोर आणि इंडक्टरची कोर आणि वाइंडिंगमुळे, म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अँड इंडक्टर इज डिनोटेड बाय अ लेटर. इंडक्टर कोणत्या लेटरने डिनोटेड करता, याचा आन्सर सर्वांना माहीत असेल. ऑप्शन ए बघा एल, ऑप्शन आर, ऑप्शन सी, ऑप्शन डी नन ऑफ दी अबो. तर इंडक्टर कोणत्या लेटरने तुम्ही डिनोट करता विद्यार्थी मित्रांनो, एलने डिनोट करतात, म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अँड इंडक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज. सिंपल प्रश्न विचारलेला आहे, काय इंडक्टरला दुसरं कोणत्या नावाने ओळखल्या जाते. ऑप्शन ए बघा रिॲक्टर, ऑप्शन बी बघा चोक, ऑप्शन सी बघा कॉईल, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबो. तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल इंडक्टरला दुसऱ्या रिॲक्टरने ओळखले जाते, चोकने आणि कॉईलने सुद्धा ओळखले जाते, म्हणून इंडक्टरला काय म्हटलं जाते, ऑल ऑफ दी अबो. रिॲक्टर, चोक आणि कॉईल सुद्धा म्हटले जाते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझी मेहनत आवडली असेल, तुम्हाला जर व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल, तुम्ही मनातून एकदा लाईक मात्र नक्की करून द्यायचं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इंड्यूस ईएमएफ एक्सप्रेशन. जे ईएमएफ इंड्यूस होतं, ईएमएफचं एक्सप्रेशन विचारलं आहे तुम्हाला, खालीलपैकी कोणतं आहे. ऑप्शन ए बघा ई इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी, ऑप्शन बी बघा आय इज इक्वल टू मायनस डी फाय बाय आर, ऑप्शन सी बघा डी क्यू इज इक्वल टू मायनस डी फाय बाय आर, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर ईएमएफ जो इंड्यूस होतो त्याचं एक्सप्रेशन विचारलं आहे तुम्हाला, तर त्याचं काय असते, ई इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी, मायनस डी फाय बाय डी टी, म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग काय विचारलं आहे, इंड्यूस ईएमएफचं एक्सप्रेशन काय आहे, इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द ॲव्हरेज इंड्यूस व्होल्टेज फॉर अन इंडक्टर इज डिफाईन ॲज. सिंपल विचारलेला आहे, जो व्होल्टेज इंड्यूस होते, ॲव्हरेज व्होल्टेज इंड्यूस होते इंडक्टरमध्ये, तो खालीलपैकी कशाने डिफाईन केला जातो. ऑप्शन ए इज इक्वल एल इंटू डी आय बाय डी टी, ऑप्शन बी बघा आर इंटू डी आय बाय डी टी, ऑप्शन सी बघा डी आय बाय डी टी, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी. तर ॲव्हरेज व्होल्टेजचा फॉर्म्युला तर व्ही इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी. हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, आताच नोट डाऊन करून ठेवा. व्ही इज इक्वल टू, मी एकदा पुन्हा लिहून देतो, व्ही इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी.
जर तुम्हाला यापैकी काही व्हॅल्यू गिवन राहील तुम्ही आन्सर इझिली काढू शकता. यावर एक मी न्यूमेरिकल सुद्धा घेतलाय आणि इझी न्यूमेरिकल आहे. म्हणजे हा जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल V = L di/dt, याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, ॲव्हरेज इंड्यूस व्होल्टेज फाइंड करू शकता. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स इज मेजर इन. सिंपल प्रश्न विचारलाय की मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स म्हणजे MMF विचारलाय. MMF खालीलपैकी कशाने मेजर करता. ऑप्शन ए बघा एम्पियर टर्न्सने, ऑप्शन बी बघा वोल्ट एम्पियरने, ऑप्शन सी बघा वोल्ट एम्पियर पर रिॲक्टिव्हने, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबोने. तर विद्यार्थी मित्रांनो मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स कशाने मेजर करता तुम्ही, एम्पियर टर्न्सने. MMFचा फॉर्म्युलाच असतो N × I. N म्हणजे काय नंबर ऑफ टर्न्स आणि I म्हणजे काय एम्पियर. आय म्हणजेच एम्पियर त्याचं युनिट. ओके, म्हणून एम्पियर टर्न्सने त्याला डिनोटेट करत असतो. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज गिवन बाय. म्हणजे विचारलेलं आहे की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स खालीलपैकी कोणत्या फॉर्म्युल्याने तुम्ही डिनोट करत असतात. म्हणजे गिवन जे फॉर्म्युला आहे त्यापैकी खालीलपैकी इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा कोणता फॉर्म्युला आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्सेलने डिनोटेट करतो. मग सर तुम्ही तर आम्हाला फॉर्म्युला सांगितला होता 2πfl, पण आम्हाला तिथे 2πfl दिसतच नाही ऑप्शनमध्ये. मग ऑप्शन ए बघा JωL, ऑप्शन बी बघा Jω, ऑप्शन सी बघा JL, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं एक्सेल = 2πfl. तर 2πf म्हणजेच काय होते, ओमेगा होते. काय होते, ωL. आणि जे कशासाठी लावतो आपण त्याला, इमॅजिनरी आणि रिअल पार्ट करण्यासाठी. म्हणून एक्सेल = JωL. एक्सेल = JωL. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फॉर्म्युला ऑफ द टाइम कॉन्स्टंट. काय विचारलेला आहे, करेक्ट फॉर्म्युला विचारला आहे. कशाचा, टाइम कॉन्स्टंटचा. टाइम कॉन्स्टंट T ने दर्शवतो. तर ऑप्शन ए बघा L/R, ऑप्शन बी बघा R × L, ऑप्शन सी बघा R/L, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर काय विचारलं आहे, खालीलपैकी करेक्ट फॉर्म्युला कोणता आहे टाइम कॉन्स्टंटचा. तर टाइम कॉन्स्टंटचा करेक्ट फॉर्म्युला असतो टाइम कॉन्स्टंट = L/R. कोणता फॉर्म्युला असतो विद्यार्थी मित्रांनो, टाइम कॉन्स्टंट = L/R. ओके, L/R जिथे दिसते ते तुमचा आन्सर होणार आहे. सो ए विल बी युअर राईट आन्सर. हे झालं इंडक्टरमध्ये. आणि टाइम कॉन्स्टंटचा फॉर्म्युला जर तुम्हाला विचारला कॅपॅसिटरमध्ये, तर कॅपॅसिटरमध्ये टाइम कॉन्स्टंटचा फॉर्म्युला होते R × C. गॉट इट, R × C. म्हणून टाइम कॉन्स्टंटचा याच्यामध्ये काय आहे, T = L/R. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द एक्सप्रेशन फॉर एनर्जी ऑफ अन इंडक्टर. म्हणजे एक्सप्रेशन विचारलेला आहे, एनर्जी, जी एनर्जी इंडक्टरमध्ये स्टोअर होते त्याचं तुम्हाला एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला विचारलेला आहे. ऑप्शन ए बघा 1/2 × L × I, ऑप्शन सी बघा L/2I, ऑप्शन सी बघा 1/2 L² I, ऑप्शन डी बघा 1/2 L × I². तर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्रेशन जर विचारलं असेल तुम्हाला एनर्जीचं इंडक्टरमध्ये, तर E = 1/2 L × I². हा फॉर्म्युला आताच तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. सर्वांनी आताच नोट डाऊन करून ठेवा आणि शॉर्ट नोट्समध्ये हा फॉर्म्युला नक्की लिहून ठेवा. याच्यामुळे काय होईल विद्यार्थी मित्रांनो, यावर जर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळाला एक्झाममध्ये तर तुम्ही नक्कीच करून येणार आहे. तर E = 1/2 Li². ओके, तर हा फॉर्म्युला मिळाला असेल तुम्हाला तर याचा आन्सर काय होणार आहे, ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. E = 1/2 Li². ओके, सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अँड इंडक्टर वर्क ॲज ए सर्किट फॉर DC सप्लाय. म्हणजे जे इंडक्टर असते ते सर्किटमध्ये जर DC सप्लाय असेल तर ते ॲक्ट ॲज ए कोणासारखं काम करेल. ऑप्शन बघा ओपन सर्किट, ऑप्शन बी बघा शॉर्ट सर्किट, ऑप्शन सी बघा पोलर, ऑप्शन डी बघा नॉन पोलर. जर इंडक्टर जर DC सप्लायवर वर्क करत असेल सर्किटमध्ये तर इंडक्टर काय म्हणून काम करते, शॉर्ट सर्किट म्हणून काम करते. ते सर्किट कसं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट सर्किट असणार आहे. जर इंडक्टर हा DC सप्लायवर जर वर्क करत असेल तुम्ही तर ते आन्सर काय असणार आहे, शॉर्ट सर्किट ते सर्किट होणार आहे. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. इंडक्टर्स वर्क ॲज ए शॉर्ट सर्किट फॉर DC सप्लाय. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो 5 प्रश्न आलेले आहे आणि इकडून इकडे हे जे 5 प्रश्न आहे क्वालिटीवाले प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये न्यूमरिकल आहे, परंतु हे न्यूमरिकल तुम्हाला ॲज इट इज तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळू शकते. 21वा प्रश्न बघा. व्होल्टेज विचारला आहे कॉइलच्या अक्रॉस. जर DI/dt गिवन आहे तुम्हाला, DI/dt आहे 20 मिली अँपियर. किती आहे, 20 मिली अँपियर. आणि L म्हणजे इंडक्टन्स आहे 8 मायक्रो हेनरी. L किती आहे, 8 मायक्रो. म्हणजे किती होते विद्यार्थी मित्रांनो, मायक्रो म्हणजे
8 मायक्रो हेनरी म्हणजे 8 इंटू 10⁻⁻6 हेनरी. ओके. आणि मिली म्हणजे 20 मिली आहे, तर 20 इंटू 10⁻⁻3 एम्पियर पर सेकंद. ओके. तर बघा आता प्रश्न काय म्हटलाय, व्होल्टेज विचारलाय. व्होल्टेजचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, व्ही इज इक्वल टू यल डी आय बाय डी टी. मी हा फॉर्म्युला सांगितला होता. काय व्होल्टेज काढायचा आहे, यल आणि डी आय बाय डी टी गिवन आहे. बस पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. व्ही इज इक्वल एलची व्हॅल्यू किती आहे 20 आणि एलची किती व्हॅल्यू आहे 8. हे मायक्रो मायक्रो इथे कॅन्सल होऊन जाईल. गॉट इट. मायक्रो डिवायडेड बाय मायक्रो कॅन्सल होऊन जाईल. इथे डिवाइडमध्ये आहे, इथे मल्टिप्लायमध्ये आहे, म्हणून कॅन्सल. तर व्ही इज इक्वल टू 2060 160 मिलीव्होल्ट तुमचा आन्सर असणार आहे. आय होप मी विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल. चला समोर चालूया. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. An ohm meter is connected across an inductor and the pointer indicates 0 ohms. The inductor is म्हणजे सिंपल प्रश्न विचारला आहे. जर तुम्ही एक ओहम मीटर घेतला आणि ते इंडक्टरच्या अक्रॉस कनेक्ट केलं, जर ओहम मीटरचा पॉइंटर जो काटा असतो तो तुम्हाला 0 जर रीडिंग दाखवत असेल 0 ओम, तर इंडक्टर काय आहे? ऑप्शन ए बघा गुड आहे, ऑप्शन बी बघा ओपन आहे, ऑप्शन सी बघा शॉर्टेड आहे, ऑप्शन डी बघा पार्टली शॉर्टेड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 0 ओम जर पॉइंटर इंडिकेट करत असेल 0 ओम, म्हणजे तो काटा 0 ओमवर चाललाय. जेव्हा तुम्ही ओम मीटर लावलाय अक्रॉस इंडक्टरच्या, तर ते इंडक्टर कसं आहे, शॉर्ट सर्किटेड आहे, म्हणजे शॉर्टेड झालेला आहे. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. जर 0 असेल तर शॉर्ट सर्किट, आणि जर ते इन्फिनिटी दाखवलं असेल तर ओपन सर्किट. गॉट इट. तर 0 ओम दाखवते म्हणून काय आहे, ते शॉर्ट सर्किट आहे. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A 2 millihenry, a 3.3 millihenry and 0.2 millihenry inductor are connected in series. कशामध्ये कनेक्टेड आहे? सिरीजमध्ये. विचारलेलं आहे टोटल इंडक्टन्स काय होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला यल टोटल म्हणजे टोटल इंडक्टन्स यल टी विचारला आहे, तर रेजिस्टन्स सारखाच फॉर्म्युला इंडक्टन्समध्ये लागते L1 प्लस L2 प्लस L3. यल टी इज इक्वल टू याची बेरीज करून टाकायची. काय काय गिवन आहे, 2 मिलीहेनरी प्लस 3.3 मिलीहेनरी प्लस 0.2 मिलीहेनरी. याची बेरीज केली तर किती, 2 3 5 5.5 मिलीहेनरी याचा आन्सर येणार आहे. म्हणून ऑप्शन बघूया कुठे आहे 5.5 मिलीहेनरी. 5.5 डी विल बी युअर राईट आन्सर. मी प्रत्येक स्टेप तुम्हाला समजून सांगितले. रेजिस्टन्सचा ॲज इट इज फॉर्म्युला लागतो इंडक्टन्सला. गॉट इट. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन ए प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये काय होते, तर प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये कधी पण लक्षात ठेवायचं, करंट हा लॅगिंग इन नेचर असतो. आता ऑप्शन बघूया. ऑप्शन ए करंट लीड व्होल्टेज बाय 90 डिग्री, ऑप्शन बी बघा व्होल्टेज लॅग करंट बाय 90 डिग्री, ऑप्शन सी बघा व्होल्टेज लीड करंट बाय 90 डिग्री, ऑप्शन डी बघा व्होल्टेज अँड करंट आर इन फेज बाय 0 डिग्री. तर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट हा लॅगिंग इन नेचर असतो. मग करंट जर लॅगिंग नेचर असतो तर व्होल्टेज काय असणार आहे, लीडिंग इन नेचर असणार आहे. व्होल्टेज काय असणार आहे, लीडिंग इन नेचर असणार आहे. म्हणून इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट लॅगिंग असतो, तर व्होल्टेज काय असते, व्होल्टेज हे लीडिंग असते करंटनं. किती बाय ना, 90 डिग्रीनं. लक्षात ठेवायचं, करंट हा लॅगिंग असतो आणि व्होल्टेज हे काय असते, लीडिंग असते. किती डिग्रीनं, 90 डिग्री. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. असंही लिहिता येत असलं याचा आन्सर, करंट लॅग व्होल्टेज बाय 90 डिग्री. गॉट इट. हे सुद्धा याचा आन्सर आलं असतं. ओके. पण ऑप्शनमध्ये काय आहे, व्होल्टेज लीड करत आहे तर करंट लॅग करत असेल. ओके. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शेवटला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 25वा प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा सुद्धा, कारण BH कर्वचा प्रश्न आहे. बघा, व्हिच टू व्हॅल्यू आर प्लॉटेड BH कर्व ग्राफ. म्हणजे BH कर्व जो ग्राफ असतो, तुम्ही जर बेसिक मॅग्नेटिझममध्ये पाहिला असेल तर एक BH कर्व असा ग्राफ बनतो. तर हा जो BH कर्व ग्राफ असतो हा खालीलपैकी कोणाकोणामध्ये बनतो, तर सिंपल B आणि H मध्ये बनणार आहे. B आणि H म्हणजे काय हे माहीत पाहिजे. रिलक्टन्स अँड फ्लक्स डेन्सिटी, परमेबिलिटी अँड रिलक्टन्स, मॅग्नेटायझिंग फोर्स आणि परमेबिलिटी, फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटायझिंग फोर्स. तर बी काय असते विद्यार्थी मित्रांनो, बी असते फ्लक्स डेन्सिटी आणि H असते मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मग सर इथे आम्हाला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी तर दिसत नाही, तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीलाच म्हटलं जाते मॅग्नेटायझिंग फोर्स. म्हणजे फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटायझिंग फोर्समध्ये काय बनल्या जाते, BH कर्व बनल्या जाते. तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटायझिंग फोर्स याचं योग्य उत्तर असणार आहे. गॉट इट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण 25 प्रश्न केलेले आहे. क्लास थोडा फास्ट झाला असेल त्याबद्दल क्षमस्व, कारण मला हा क्लास अत्यंत रेडी होते PDF, म्हणून हा क्लास
टाकणे खूप गरजेचं होतं. त्यामुळे थोडा क्षमस्व. आणि हां, यानंतरचे जेवढेही क्लासेस येणार आहे ते महत्त्वाचे क्लासेस असणार आहे. त्यानंतर कॅपॅसिटर घेऊ आणि त्यानंतर तुमचं मॅग्नेटिझम घेऊ, बॅटरी घेऊ आणि तुमचं बेसिक इलेक्ट्रिकल कंप्लीट करून टाकू. ओके. तर तुम्हाला सिलेक्शनपर्यंत न्यायची माझी जबाबदारी आहे. तुम्ही सातत्याने क्लासेस करत राहा आणि न थांबता क्लासेस करत राहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल. जर सेशन आवडलं असेल तर मनातून एकदा लाईक करून द्या. लाईकची बटन प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत मात्र नक्की शेअर करा. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक व्हिडिओ घेऊन आणि नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईल, अपडेट घेऊन सुद्धा. आणि जर विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जर जॉईन नसेल झाले तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हायचं. तिथे तुम्हाला PDF, तिथे तुम्हाला क्लास लिंक, तिथे तुम्हाला इतर सर्व गोष्टी, तिथे क्विज, या सर्व गोष्टी अवेलेबल होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक व्हिडिओ घेऊन, नवीन एक अपडेट घेऊन. तोपर्यंत बाय.